असलं काय वेडेपणा करतोस? जगन्नाथजी मी सील तोडणार. जे काय होईल ते मी बघून घेईन. हे बघ तू शांत हो. कायदा हातात घेणं हा यावर मार्ग नाही. माझ्या कुटुंबाने जी चूक केली आहे ती चूक सुधारण्याचा हाच एक मार्ग आहे. सारंग सारंग ऐका ना प्लीज, हा वेडेपणा नका करू. पोलीस केस होईल, तुम्ही जेलमध्ये जाल. प्लीज सारंग असं नका करू प्लीज. सारंग काय चाललंय? काय सरकारी कामात अडथळा आणाल तर थेट जेलमध्ये टाकू. मागे वा म्हणतोय ना, वा मागे. कायद्याची भीती नाही वाटत का तुम्हाला? सरकारी कामामध्ये अडथळा आणणं आणि कोर्टाचा अवमान करणं या गंभीर गुन्ह्याखाली मी तुम्हाला अटक करतोय. ज्यांनी तुम्हाला सील लावायला सांगितलं ना साहेब, त्यांच्यापेक्षा जास्त अधिकार कंपनीवर माझा आहे, म्हणून हे सील तोडलंय मी. पण ज्यांनी हा जागेला सील लावलाय ना, त्यांनी कायद्याच्या चौकटीमध्ये राहून हे सगळं केलंय. आणि जे तुम्ही केलंय ना ते कायद्याने गुन्हा आहे. हवालदार, ताब्यात घ्या यांना. ओवी, देवा किती पसारा करून ठेवलाय मुलीने. हे घे, फोन आलाय तुझ्या मित्राचा, अबीरचा. हॅलो अबीर, बोल. अरे मला माहिती आहे रे, बाबा सगळं काही ठीक करणार. त्याने मला सांगितलं काहीतरी करेन मी.